मला वाटतंय की तो मेसेज ना सावनीने केलेलाच नाहीये, किंवा कोणीतरी सावनीला तो तिच्या मनाविरुद्ध करायला भाग पाडलाय, नाहीतर मदनने तिच्या मोबाईलवरून तो केलाय। मदनच्या काका काकूंचं घर हेच ना? हेच आहे घर। मग आता ती सगळी मंडळी कुठे गेली? ती मंडळी सगळी लग्नाला गेलेत, पण कुठे गेलेत काय माहित नाही। गुरुजी, लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय की नाही? हो हो, लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय बरं। सावनी कुठे आहे? बोलवा तिला। मी तुझ्या बरोबर नाही येणार आहे। का नाही येणार? कारण मला मदनशीच लग्न करायचंय। काकू, आपण सावनीच्या संमती मागचं कारण शोधून काढायचंय आणि तोपर्यंत तरी हे लग्न लांबणीवर टाकायचंय। गुरुजी, हां बोलायचं होतं जरा। बोला ना। काय कदाचित इथे गडबड होण्याची शक्यता आहे आणि कदाचित पोलिसही येऊ शकतात। काय? पोलीस? या सगळ्यात तुम्ही उगाच अडकाला। अहो, माझी काही चूक नाही, मी काय करू आता? तुम्ही इथून सटका आणि घरी जाऊ नका, बाहेर थांबा कुठेतरी, पण फोन स्विच ऑफ ठेवा। ओके, ठीक आहे। हां ठीक आहे। जा लवकर जा। झाला जावयाचा मान, झाला झालं मनासारखं। आता लग्नाला सुरुवात करायची। हा चला या विधीला। गुरुजी, ओ गुरुजी, गुरुजी कुठे गेले? काय गे, गुरुजींशी शेवटी तूच बोलत होतीस ना? कुठे गेले? सांग ना, कुठे गेले? गुरुजी, कुठे निघालात? अहो, मला मेसेज आला आता, बायको आजारी आहे, खूप आजारी आहे होती, मला ताबडतोब निघायला हवं। मी निघतोय लगेच। हो ना गुरुजी। ऑटो। आता काय करायचं? काय ग, काय सांगितलंस तू गुरुजींना म्हणून गुरुजी निघून गेले? हा बोल ना, काय सांगितलंस तू गुरुजींना? मी का सांगेन गुरुजींना जायला? आणि तसंही माझ्या सांगण्याने ते ऐकणार आहेत का? खोटं बोलतेस तू, तुझ्यामुळेच गुरुजी निघून गेलेत। अहो आत्या, ती कशाला खोटं बोलेल? अहो, गुरुजींना मेसेज आला होता की त्यांची बायको आजारी आहे, म्हणून गुरुजी निघून गेले। हो। आता लग्न कसं लावायचं? आता ऐनवेळी दुसरा भटजी कुठून आणायचा? माझ्या ओळखीत एक भटजी आहेत, त्यांना बोलावू का? बोलो बोलो। एक मिनिट। हा बघितलं, तुम्ही तिच्यावर संशय घेत होता, आता तिनंच भटजीला कॉल केला की नाही? मग हा गुरुजी, मी तुम्हाला मंदिराचा पत्ता पाठवते, लवकरात लवकर तिथे पोहोचा, एक लग्न लावायचं। ओके, अर्ध्या तासात गुरुजी येतील। गुरुजी येत आहे। हा हा, नाव काय गुरुजींचं? पटवर्धन गुरुजी। अवनी, हे आत्या, ते गुरुजी नवीन ते कवा येणार आणि कवा माझं लगीन लागणार? अस्मिता, तू गुरुजींना बोलवलेस ना खरंच? हो, नाहीतर आपण दुसरे गुरुजी बोलवूया का? हाँ। आत्या, पण तुम्ही बोलवा ना। आता वेळ आहे का एवढा? वाजले किती बघा?
आणि गावाला ना एकाच्या ऐवजी 10 गुरुजी बोलवले असते मी. मुंबई आहे ही, मुंबईत एक गुरुजी मिळणं कठीण आहे. अरे देवा, त्या गुरुजींना लवकर पाठव रे बाबा. नमस्कार नमस्कार. पटवर्धन गुरुजी हजर आहे. गुरुजी अहो या या बघताय का? या चला लवकर. नमस्कार. अहो विधी करायला लागा, विधी सगळे नका. आमच्याकडे वेळ नाहीये, पटापट नका. आम्ही आलोय ना. तुम्ही बघताय का? पाठ ठेवा. सगळं घ्या. तो दुसरा पाठ घ्या. कापूर, उचला, अक्षर घ्या. अंतरपाठ धरा हो मध्ये. अंतरपाठ धरतो आम्ही. अंतरपाठ धरा. अरे अंतरपाठ धरा. उड्या बघा उभे उभी राहा लवकर. चला गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयू महेंद्र तनया. हो भटजी बुवा. नाही म्हणजे तुम्ही कशा पायी थांबलात? काय झालं? मंगलाष्टक विसरलं का? सगळं तोंड पाठ आहे मला. मी विसरलो. मुहूर्त कितीचा होता? 11:53चा. हा 11:53. मग तो तर टळून गेला. अहो गुरुजी नाही, ते अगोदरचे गुरुजी पळून गेले. मग तो मुहूर्त टळणारच ना. आता आमचा काय त्यात दोष आहे? आणि ते पळाले म्हणून तुम्हाला बोलवलं. चला तुम्ही लग्न लावून मोकळे व्हा. हे बघा, मी पैसे घेऊन पौरोहित्य करत नसतो. पत्रिकेवर आणि सगळ्यावर नितांत विश्वास आहे माझा. पंचांग बघितल्याशिवाय मुहूर्त काढत नसतो मी. हा आणि माझं गणित सांगतंय काहीतरी अनिष्ट येणार आहे. म्हणजे हे लग्न जर का झालं तर मुलगी आऊट घटिकेची सौभाग्यवती ठरेल. चालणार आहे का? अहो ठरू द्या हो, पण लग्न लावा. चला. अरे आते काय बोलतेस तू? हा ठरू दे ठरू दे. अगं आऊट घटकेची वधू म्हणजे म्या ढगात जाणार. काय बी काय म्हणतेस तू? थांब गुरुजी. नाही नाही म्या थांबायला तयार आहे. तुम्ही लवकरात लवकर पुढचा मुहूर्त काढा. हा वा पोरी, नशीबवान आहेस हो. समजूतदार आहे मुलगा. हा चला मी पुढचा मुहूर्त काढतो. हा बसतो मी. पंचांग मिळालं. गुरुजी जरा लवकर. काढतोय. थांबा जरा. हा हा आज हो नक्षत्र तारका. हा म्हणाले सीड इथे गुरुजी बनून पोहोचलाय आणि आता अनिष्ट काळ चालू आहे असं सांगून त्याने लग्न थोडं लांबणीवर सुद्धा टाकलं. आता आपल्या हातात थोडा वेळ आहे. तू एक काम कर, बंडूला सावनीचा ठाण्याचा मामा बनून इथे पाठव. तोपर्यंत मी आणि शैलू वहिनी सावनीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तारका आला आला आला. म्हणजे 12 आले. 4 म्हणजे झालं. मी पुढे घेतला तुझी रात मी ना. मुलीचे मामा ठाण्याहून येत आहेत. अरे सापडला. इथून पुढे 1 तास 3 मिनिटांवर उत्कृष्ट मुहूर्त आहे. 1 तास 3 मिनिटं. हा म्हणजे फक्त 1 तासाचाच प्रश्न आहे ना. हो आणि तोवर मामाही येतील. मामा कशाला पाहिजेत आता? अरे असं कसं, लग्न विधिवत व्हायला हवं ना. मुलाची आत्या आहे, मग मुलीचे मामा नको? होतात म्हणजे काय? हो मामा हवे. मामा हवेत म्हणजे युवानाने येतात का काय?
चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे हो पोरी. हा बाय द वे, मामा हवेत म्हणजे हवेत नाही, म्हणजे कार्यात हवे. अच्छा अच्छा. म्हणजे काय, ते आल्यानंतर ते मुलीला तयार करतील, साडी देतील, अहो सगळं यथासांग व्हायला पाहिजे ना. हा. एक मिनिट. हे तुमचे गुरुजी इतकं इंग्रजीमध्ये कसं बोलतायत? कसं म्हणजे? ते काही तुमच्यासारखे नाही आहेत, वेल एज्युकेटेड आहेत ते. मॉरिशसहून आले, तिथे इंग्लिशमध्ये सुद्धा लग्नाला होता. मग मला एक सांगा, तुम्ही जर का मॉरिशसवरून आलेत, मॉरिशस, हा जिथून कुठून तुम्ही आलेत बरोबर, मग तुम्हाला जर का आत्ता निरोप मिळाला, मग तुम्ही अर्ध्या तासात कसं काय इथं पोहोचले तिथून? हा कसं म्हणजे अहो, ते परवाच आलेत मॉरिशसवरनं इथे. हा आत्ता घरून आलेत ते. घरीच थांबलो होतो, परवाच आलोय मी. पर ते मामा ते एका तासात पोहोचतील ना इकडं? बंडूची कुठे पोहोचला काय? आता मॅडमना काय सांगू मी? बरं ठीक आहे, बघते मी. बाय. मॅडम, बंडोजी खोपोलीवरून निघाला होता, पण घाट आणि एक्सप्रेसवे दोन्ही जाम झालेत आणि त्याला आता मागे फिरायला जागा नाही. ठीक आहे, मी जरा विचार करते आणि सांगते काय करायचं. मेसेज करते. काय झालं? एक प्रॉब्लेम झालाय. मामा ट्रॅफिक मध्ये अडकलेत, पण येतील ते. ट्रेनने यायला सांगितलंय मी त्यांना. बरोबर. नाही नाही, आम्ही मुहूर्तापर्यंत थांबलो. हा पण आता मामांसाठी थांबणार नाही, सांगून ठेवतो. नाही, मामा मुहूर्तापर्यंत येतील. हो, पण थांबणार नाही एवढंच सांगतो बस. हो. बरं, मी आलेच जरा. बंडू नाहीये, मग सावनीचे मामा पण कोण येत? चिमणे, काही झालं तरी मुहूर्त चुकायला नको. हो, आज काही झालं तरी सावनीचा लग्न झाल्याशिवाय जाणार नाही. मामा, मामा. आहे आहे आहे. सावनीचे मामा वाटत. अरे देऊळ कुठे? देऊळ देऊळ. दादा दादा, तू पुढे जाऊन सांग, मी मामांना घेऊन येतो. हो, चला हो, चला मामा, हो. चला. मामा आले. आत्या, मामा आले. बघतेस काय? बघतेस का ही काय पद्धत झाली का बोलवण्याची? 2 दिवस आधी बोलवणं करता नाही येत का तुला? 2 दिवस आधी बोलवणं करता येत नाही का तुला? मामा, आहेत आहेत, मामा अजून गेलेले नाहीत आणि सावनीचं लग्न झाल्याशिवाय मामा जाणारही नाहीत. नाही म्हणजे तुम्हीच मागाशी रस्त्यात म्हणालात ना. शाबास. सावनीचं लग्न बघणं, तिची पाठवणी करणे माझी शेवट. ही माझी शेवटची इच्छा आहे. हे कळत नाही का तुला? हे कळत नाही का तुला? हे कळत नाही का हिला? हे कळत नाही का हिला? शैलू मावशी तुम्हाला विचारताय. मी शैलूशी बोलतोय, तू का मध्ये बोलतोय? तू का मध्ये बोलतेस?
मामा त्याचं काय झालं, अचानक ठरलं ना लग्न. हो. काय ग, तू यांची बहीण आहेस ना? हो हो. आणि ही कोण आहे? मी चिमणी, मामांची मुलगी. मग तुम्ही दोघी यांना मामा का म्हणतायत? सगळेजण मला मामा म्हणतात, त्यात तुमच्या मामाचं काय जात आहे? हा? अरे मला घरातले, चाळीतले, वाडीतले सगळेजण मामाच म्हणतात, कारण यांचं नावच मामा आहे. उत्तम नाव आहे मामा. तुमचं नाव मामा आहे? मारुतराव मारकुटे मामा. उगाच वेळ जातोय, लुडबुड करताय मध्ये मध्ये. लग्नाची वेळ जाते. चिमणे, तिच्यासाठी आणलेली साडी दे. तू आण. हो हो, मी शैलूला आहेर दे. हो देते. मावशी आहेर. सावनीला साडी. तू का? तुझं लग्न आहे, तू सावनी आहेस. काहीतरी काय बोलताय तुम्ही? मग मामा, माझी आत्या आहे ती. हा. मग मध्ये मध्ये लुडबुड का करते? लग्नानंतर पण संसार. लग्नानंतर पण तुमच्या संसारात लुडबुड करणार आहे का ही? अरे हो हो हो. सावनी साडी बदलायला आज जाईल, फक्त तेव्हाच तिच्याशी एकटीशी बोलण्याचा चान्स आहे. तुमच्या मनासारखं झालं ना आता. आता लवकर लग्न लावूया. ही साडी सावनी लग्नानंतर नेसेल. लग्नानंतर का? अहो, परंपरेप्रमाणे मामाने दिलेली साडी नेसूनच यावं लागेल. आणि परंपरेप्रमाणे चेहरा झाकूनच मुलीने मंडपात यायचंय. काय चेहरा झाकून? परंपरा. ठीक आहे, चल जा लवकर बदलून ये. जा निघा. चल. एक मिनिट, तू कुठे निघालीस? ते साडी नेसवायला. अगं तू करवली आहेस ना, मग तू इथे थांब ना. चला चला, तुम्ही निघा. चला. गुरुजी, नाही म्हणजे मामा पण आलेत आणि साडी बी दिली. मग आता या समजामध्ये किती वेळ लागेल? तुम्हाला किती वेळात लग्न लावून हवे? म्हणजे 2 तासात, अर्ध्या तासात की 10 मिनिटात? कसं? जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर आटपा. हा हा. अरे वा, मग मुलगी अंतरपाटापुढे येईपर्यंत जेवढी मंगलाष्टकं होती ना तेवढी म्हणून घ्या. चला, आता वेळ वाया घालवू नका. चला चला, तुम्ही काय बघता, अंतरपाट घ्या. चला चला लवकर. गुरुजी सुरू करा लगेच अगदी. हा. चला, अक्षता वाटून घ्या पटापट. चला घ्या घ्या. घ्या लवकर लवकर घ्या. चला चला लवकर. झालं का? हो हो. शुभमंगला
सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरम् अहो मुलीला घेऊन या, मुहूर्ताची वेळ चालली आहे. आली का? आली आली आली, हा. आली. आली ये बाई लवकर उभी राहा इथे. राहा बाई. हा चल गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. मामा हो मामा, अरे पाणी आणा कोणीतरी, पाणी. मामा काय झालं तुम्हाला? मामा असं कसं मला सोडून गेला ना तुम्ही? मामाला सावनीचं लग्न बघायचं होतं. मामा अजून माझं लग्न नाही झालं. बसा मामा, मामा बसा. पहिल्यांदा पाणी घ्या. पाणी कसं आहे मामा, काय झालं त्यांना? पाणी घ्या. गंगा गंगा चला गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सिंधुसन महेंद्र तनया चर्मण्यवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्यात्याचया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता कुर्वन्तु मंगलम शुभमंगल सावधान. दैव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं नैव बलं तदेव लक्ष्मीपते ते गिरियुगं स्मरामि शुभमंगल सावधान. हा हार घाला एकमेकांनी. हा अभिनंदन. हा उषा तू अगं तू इथं कशी काय आलीस? आणि सावनी कुठे आहे? मी सांगते. आता ड्रामा होईल. तुला नवरी बदलायची. मंगलम शुभमंगल सावधान. हो मामा सावनी, आई
सावनी आत्या यांनी फसवलं आपल्याला. यांनी तुम्हाला नाही, तू मला फसवलंस. मला फसून या सावनीशी लग्न करणार होतास तू. ए गप, तुझ्याकडे नंतर बघते. आधी तुझे जे करते करविते आहेत ना त्यांचा बंदोबस्त करते. ए बघता काय, पकडा त्यांना सगळ्यांना. चल तिथं त्या तुम्ही या. चला चला गुरुजी, तुम्ही आपल्या टीम मध्ये. बोला काय बोलत होता. सोडा सोडा त्यांना. मॅडम, मी आणि अभिमान इथे येत होतो तेव्हा उषा भेटली. मदन तिच्याशी लग्न करणार होता पण फसवून, आणि म्हणून ही जीव द्यायला निघाली होती. आम्ही तिची समजूत काढली आणि तिला इथे घेऊन आलो. सावनी, पण तू या मदनशी लग्न करायला तयार का झालीस? मला बाबांच्या ऑपरेशनच्या खर्चाची चिंता होती आणि मी तसं दिनकर काकांचं आणि आईचं बोलणं ऐकलं होतं. वहिनी, नाही म्हणजे तुम्ही पैशाची व्यवस्था कशी करणार आहात? माझा निर्णय झालाय. आमचं राहतं घर गहाण ठेवून कर्ज घेणार आहे मी. आई ऑपरेशनसाठी घर गहाण ठेवणार हे ऐकल्यावर मला धक्काच बसला होता, पण उपाय सुचत नव्हता मला. मी नंतर आईशी बोलायचं ठरवलं. मी नीताला भेटून घरी येत होते तेव्हा मधून रिक्षातून आला. मला म्हणाला, मी आताच हॉस्पिटलमधून आलो आणि डॉक्टरांनी माझ्याकडे महत्त्वाचा निरोप दिला. आणि हे ऐकताच मी त्याच्यासोबत रिक्षात बसून गेले. मदन मला म्हणाला, सावनी अगं ऑपरेशनसाठी घर घाण ठेवायचं म्हणजे अगं अशानं तुझं आई बाबा बेघर होतील. आणि हे समजा गिरीश काकांना कळलं तर अगं ते ऑपरेशनच्या आधीच. तू हे सांगायला मला इथे बोलवलंयस? अगं नाही, अगं असं काय बी होणार नाही हेच सांगायला तुला बोलावलंय. अगं काय बी झालं तरी गिरीश काका शैलजा काकूचा जावई आहे म्या. जावई? होय. तू त्यांचा जावई कधीच होणार नाही, कारण मी तुझ्याशी लग्न कधीच करणार नाही. नाही सावनी, अगं तुला माझ्याशीच लगीन करावं लागल. अगं तुझ्या आई बाबांनीच ठरवलंय ते. असं काहीही ठरलेलं नाहीये सावनी. अगं असंच ठरलंय. माझ्या आई बाबांची शेवटची इच्छा होती तुझ्याशी लगीन व्हावं. अगं मागच्याच आठवड्यात माझा बाबाच्या स्वप्नात आला आणि मला म्हणला, मदन अरे लेखा उठ जा मुंबईला. सावनी वाट बघतीये तुझी. माझ्या आईने तर ना तुझ्यासाठी मंगळसूत्र बी करून ठेवले. हे बघ मी सोबतच घेऊन आलोय. हे बघ लय झाक आहे ना. हे बघ तू जर का माझ्याशी लगीन नाही केलंस ना तर माझ्या आई बाबाच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. मदन, तू काही भाकड आणि काल्पनिक गोष्टी सांगशील आणि तुला असं वाटतंय की तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवू. किती मला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलंस ना तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. ए माझा नाही पर तुझ्या आई बाबांचा तरी विचार कर. तू जर माझ्याशी लगीन नाही केलंस ना तर म्या समद हे गिरीश काकांना सांग की ऑपरेशन किती मोठं आहे ते. त्याच्यासाठी लय पैका लागणार आहे आणि या पैक्यांसाठी शैलजा काकू घर गहाण ठेवणार आहे. हे ऐकून तुझा बा ऑपरेशनच्या आधीच ढगात जाईल. कळलं ना? सांगू का? सांगू? तू माणूस आहेस की सैतान? माझे बाबा आजारी आहेत याचा तू फायदा घेऊन मला ब्लॅकमेल करतोय. तू जर का माझ्याशी लगीन नाही केलंस ना
तर मी समद गिरीश काकांना सांगेन. माझा माणूस अजून बी तिथंच आहे दवाखान्यात. फोन करू का त्याला? हं? फोन करू? नाही, मी फोन करतोच. मग तुला कळल. नाही नाही, नको नको, प्लीज. तू बाबांना प्लीज काय सांगू नकोस. गुणाची ग बाय माझी. मग मी सांगतो ना तसंच कर. हं? तू फक्त माझ्याशी लगीन कर. हं? लगीन झालं की ताबडतोब समद दवाखान्यातलं पैसे भरतो मी. हा, म्हणून मी मदनशी लग्न करायला तयार झाले. वाय, मी तिला अट घातली होती माझ्या संग लगीन कर म्हणून. तुम्ही जर का माझं लगीन या सावनीशी होऊन नाही दिलत ना, तर मी समद गिरीश काकांना सांगन. आणि मग त्यांचं जे काय होईल ना, त्याचा विचार तुम्ही समद्यांनी करायचा. त्यासाठी तुझे हातपाय साबूत राहायला हवे ना. काय बघतो काय? काय केलंस ना, थोबाड फोडीन तुझं, कळलं? उषाशी लग्न झालंय तुझं, आणि हे लक्षात ठेवायचं. मदन माझ्याशीच लग्न करणार होता. अरे चाल. पण या आत्याबाईंनी त्याला जुन्या गोष्टी सांगितल्या. सावनीचा फोटो दाखवला आणि सांगितलं की काय या गावंढळ उषाशी लग्न करतोस. ही सावनी शिकलेली, हुशार, बापाची एकुलती एक. बाप गेल्यावर मुंबईतली जागा तुला मिळेल. त्यामुळे मदनची मती फिरली या आत्याबाईंमुळे. आणि लगीन झाल्यावर मदन पैशाची मदत करेल हे पण खोटेच सांगितलं त्याने. त्याच्याकडे ऑपरेशनला लागतील एवढे पैसे नाहीयेत. हे बघ, जर का तुम्ही माझं लगेच सावनीश नाही लावलं ना, तर हे समद मी गिरीश काकाला सांगेन. आणि मग त्याचं जे काय होईल ना, त्याचा विचार तुम्ही समद्याने करायचा, कळलं का? गिरीश काकांना काही सांगायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी हा व्हिडिओ मी पोलिसांना दाखव. आणि आणखी नाही, मी शैलू वहिनींची भाची नाही. ही अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्त. अस्मिता मॅडम. आणि आम्ही यांचे सहकारी. गिरीश काकांना त्यांच्या आजारपणाबद्दल आणि घर गहाण टाकण्याबद्दल सांगेन अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केलंस ना सावनीला. आणि त्या बदल्यात तिच्याकडून लग्नाची संमती मिळवलीस. म्हणजे एक प्रकारे हे लग्न जबरदस्तीने होत होते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सगळे गुन्हेगार आहात. उषा, शैलू वहिनी, तुम्ही दोघीही पोलीस कंप्लेंट करा या सगळ्यांच्या विरोधात. मदन, तरी मी तुला सांगत होते ही लबाडी अंगाशी येईल म्हणून. मदन, तुझ्यामुळे आम्ही पण अडकलोय. खरं तर आम्ही याचे काका काकू नाही. मी राजा आणि ही माझी बायको अलका. याच्या सांगण्यावरून आम्ही हे नाटक केलं. तर माझ्यावरतीच बोट दाखवत्यात. खरंच चुकलो म्या. अस्मिता मॅडम, खरंच चुकलो म्या. अहो
त्या तरी काय करणार? अहो मी अडाणी माणूस, या आतेला बोलिवलं मला. खरंच चुकलो मॅडम मी. पण मला पोलिसात नका देऊ, मला पोलिसात नका देऊ. मी पाहिजे तर उषाचा स्वीकार करतो, पण मला पोलिसात देऊ नका हो, मला पोलिसात देऊ नका. तू स्वीकार करणार? तुझी लायकी तरी आहे का? अरे तुझं नशीब चांगलं ना, म्हणून या पोरीने स्वीकारलंय तुला. याला ना चांगलं वटणीवर आण ग. म्हणजे शैलू वहिनी, तुम्ही पोलीस कंप्लेंट नाही करणार? नाही. पण ते या मदनची दया आली म्हणून नाही, तर या उषासाठी. तिचं बिचारीचं आत्ताच लग्न झालंय. उगाच तिच्या आयुष्याचं नुकसान नको. लय उपकार झालं काकू तुमचं, लय उपकार झालं. म्या उषाला नीट नांदवीत होय, आणि गिरीश काकाला काय बी नाही सांगणार होय. लय उपकार झालं तुमचं बघा. आणि शैलू वहिनी, तुम्ही घर गहाण टाकण्याची गरज नाही. आम्ही डॉक्टरांशी बोलतो ना, ते तुम्हाला मुदत नक्की देतील. आणि काही समाजसेवी संघटनांची सुद्धा बोलतो, ते तुम्हाला मदत करतील. तुझे आणि तुझ्या टीमचे खरंच खूप आभार. खूप मदत झाली तुमची आम्हाला. सावली, बाळा आता बाबांना भेटायला जाऊया लगेच. मी खूप घाबरलो होतो बेटा. त्या स्वप्नामध्ये तुझं लग्न लागत होतं आणि तू आनंदात नव्हतीस. पण जाग आली ना, तेव्हा लक्षात आलं की ते पडलेलं एक दुःस्वप्नच होतं. मलाही एक स्वप्न पडलं होतं की तुमचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालंय आणि तुम्ही पूर्वीसारखी जॉगिंग करायला सुरुवात केली आहे. मलाही एक स्वप्न पडलं होतं. भयंकर स्वप्न होतं ते. मोठ्या संकटात होते मी, पण आईने एक परी आणली आणि त्या परीने मला वाचवलं. थँक्स अभि. शेवटी तू मदतीला आलास. पण तू इतकी छान म्हाताऱ्याची ऍक्टिंग करतोस मला माहित नव्हतं. अगं याआधी पण तर केली म्हाताऱ्याची ऍक्टिंग, आठवलं? याआधी कधी केली होतीस तू म्हाताऱ्याची ऍक्टिंग? डान्स. गाणं. गाणं म्हणजे गॅदरिंग, कॉलेज गॅदरिंग, त्यात डान्स होतो, गाणं, हे सगळं होतं. मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशन असायची, त्यात मी म्हातारा झालो होतो, काठी घेऊन होतो. आता आठवलं? नाही सोड. हे बघ,
मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू मला काय देणार? सांग ना काय हवंय तुला. विचार कर. मी एकदा मागितलं मग तुला द्यावं लागेल. हो देईन ना, सांग काय हवंय. निशी नक्की. बोल काय हवंय. एक कप कॉफी. कॉफी चालेल. हो पण तू बनवलेली. ओके, पण आता कोल्ड कॉफी प्यावी लागेल. Why not? Sure. आजच्या मजा आली ना केस सोडवायला. हो ना, प्रत्येकाने वेगवेगळा रोल केला. म्हणजे तू भटजी झालास, अभिमान मामा, मी मामाची मुलगी आणि मॅडम भाची. मज्जा आली. आजींचा प्लॅनिंग हळूहळू सक्सेसफुल होतोय. लग्नात नाटक करायला मज्जा आली, पण आजींच्या प्लॅनिंग बद्दल अजूनही गिल्टी वाटतंय मला. आणि आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय. खूप. ऐक ऐक, सावनीला मदन पासून वाचवण्यासाठी आपण हे नाटक केलं होतं. कशासाठी केलं? चांगल्या उद्देशाने केलं, बरोबर. मग आता तसंच अभिमानला आणि मॅडमना एकत्र आणण्यासाठी, त्यांना मनाने पुन्हा जवळ आणण्यासाठी हे सगळं केलं तर काय हरकत आहे? चांगल्या हेतूनच करतोय ना. बघ, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. मी त्या दिवशी बोललो ना तुला. आणि त्यात आजींची आज्ञा आहे. हा म्हणजे करायचं. सावनीच्या लग्नाचा तिढा अभिमान आणि मनालीने सोडवला. मदनशी लग्न करायला सावनीने दिलेली संमती हा एक वेगळ्या प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचाच परिणाम होता. जनरली ब्लॅकमेलिंग मध्ये एखाद्याचं रहस्य जगजाहीर करण्याची किंवा कुटुंबियांना सांगण्याची धमकी दिली जाते आणि त्याच्याकडून पैसे उकळले जातात. पण मदनने सावनीकडे पैसे नाही मागितले, तर सावनीवर दबाव आणून मदनला तिच्याशी लग्न करायचं होतं. सावनीच्या बाबांना जर रहस्य कळलं तर ऑपरेशन आधीच ते जातील. या सावनीच्या मनातल्या भीतीचा फायदा घेऊन मदनने ब्लॅकमेलिंग करून पैसे मागणाऱ्यांपेक्षाही खालची पातळी गाठली होती. पण उषाच्या आयुष्याचा विचार करता शैलजा वहिनींनी मदनला शिक्षा देणं टाळलं. या केसच्या निमित्ताने पहिल्यांदाच शैलजा वहिनींसारख्या संकटाला न घाबरता तोंड देणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. खरंच आपण सगळ्यांनीच शैलजा वहिनींमधला हा गुण घ्यायलाच हवा.